अपने भगवान कुरा नको देऊ भगवान कुरा नको देऊ भगवान कुरा नको देऊ भगवान नको देऊ भगवान कुरा नको देऊ आक्रोळा नको नेऊ भगवान, आक्रोळा नको नेऊ भगवान. सगळ्याचा प्राण घे रे, पण आम्हाला वरदान दे, पण आमचा भगवान नेऊ नको असं म्हणत होते. पण कृष्णदेव ऐकत नव्हते, स्वतःच्या मनानं रथात जाऊन बसले. खूप काही समजावून सांगून राहिले, ज्याच्या तोंडात विचार येईल ते वाईट विचारानं आक्रोळाले बोलू राहिले, पण काय करता नाही कोणी. आणि अजूनही सांगतो, जो कोणी देवाच्या सानिध्यासाठी कोणी जो देवासाठी जर कोणी रडत असेल, त्याच्यासाठी देव रडणार आहे एक दिवस. ते काय रडणार नाही, त्याचा बाप रड. जो कोणी देवासाठी हसत असेल, देवही त्याच्यासाठी हसते. जे कोणी देवासाठी असा छाती ठोकून राहत असेल, देवही त्याच्यासाठी छातीच ठोकणार आहे. म्हणून देव स्वतःच्या मनानं आपल्या रथामध्ये जाऊन बसले आणि सर्व गवळणी आक्रोळाला बोलून राहिला, आक्रोळा हा ना आमच्या अंगावर रथ बापा, जाऊ ने. सर्व आमच्या अंगावर रथने रथाच्या आडव्या भाऊ सर्व रथ अडवला आणि अडवल्याच्या नंतर पण शेवटी ते देव त्यानं थोडी माया दूर केली आणि केल्याच्या नंतर रथ निघाला. त्या टायमाला गवळण एक म्हणते, सोडणी गोपीला कृष्ण मथुरेसी जायला, सोडणी गोपीला देव मथुरेसी चालला. पाय त्यांचे वाट्यावर गडी, आकात पहा गोकुळ, महालात होई गलबला, सोडणी गोपीला देव मथुरेसी चालला. गोपाल कृष्ण भगवान की जय. देव गेल्याच्या नंतर गोकुळ सुना
सर्व लोक म्हणत होते देव गेले गोकुळामधून, गोकुळ सुन सुन वाटत होत. आता काय करावं अशा अवस्थेमध्ये? हे देव तर चालले, देव रथात बसले, रथ पुढे निघून गेला, पण अक्रू काका साधे नव्हते. अक्रू काका नाही त्याच्या मथुरेमध्ये टोळ्याच्या टोळ्या अशा गँग म्हणतो आपण, एक एक गँग तयार करून ठेवली आणि सांगितलं की हे पा मी कृष्णाला आणतो तर खरीच, कारण अक्रूळ म्हणजे मी अक्रूळ काका प्रधानमंत्री, कौश मामाचा प्रधानमंत्री, मला आण नाही, पण माझं कोणीतरी ऐका, मला टोळ्या द्या, म्हणजे कंसानं जर माझ्या देवावर हल्ला जर केला तर माझा देव म्हणजे मेला असा मारला गेला नाही पाहिजे, माझ्या देवाला दुःख झालं नाही पाहिजे, अशा तऱ्हेनं त्यांना त्याच्या मनपसंत टोळ्या गावागावामध्ये निर्माण करून ठेवलं. आणि अक्रूळ काका असे बरेच दूर गोकुळ सोडून आले आणि पुढे एक यमुनेच्या डोहावर त्यांनी रथ थांबवलेला आहे. अक्रूळ काकाला 3 वेळा स्नान करायची सवय होती, 3 वेळा आंघोळ करत ते नदीमध्ये. त्या टायमाला अक्रूळ काका म्हणतात, पोरा हो आपल्या रथामध्ये थांबा, बसा, मी आता इथं आंघोळ करतो रे, मी आता इथं आंघोळ करतो. त्या टायमाला कृष्ण आणि बलराम म्हणतात, हो काका करा. अक्रूळ काका यमुनेमध्ये उडी टाकली, उडी टाकल्याच्या नंतर काय चमत्कार घडला. जसा इकडे वर रथ आहे, रथामध्ये कृष्ण आणि बलराम आहे, तसा त्या अक्रूळ काकाला खाली रथ दिसला, खाली रथ दिसला. अक्रूळ काका विचार करतात की अरे आपण वरून रथामध्ये बसून आलो, पण तोच रथ आपल्याला खाली दिसला, त्या रथात बलराम आणि कृष्ण दिसले, रथही दिसला, हे खरं कसं काय झालं? पण अक्रूळ काकाला असं वाटत असेल की बा आपण रातपासून या शोकात आहोत, जसं जसं डोळ्यापुढे दिसते तसं तसं स्वप्नी घडू शकते, असंच असं. म्हणून अक्रूळ काकानं काय केलं, पुन्हा त्या नदीमध्ये उडी टाकली आणि टाकल्याच्या नंतर स्वतः अंगाला चिमटे घेऊन पाच झाले. म्हणजे हो लकाचं हे तर पण आपल्या चिमटे बसू राहिले, खरं आहे वाटतं. डबल आलं आणि डबल आल्याच्या नंतर डबल पाहिलं, मग अक्रूळ काकाला समजलं हा पोरगा कोणाच्या बापाला जमत नाही, देवाचा देव आहे, सर्वाचा बाप आहे, सर्वाचा बाप आहे, याचा कोणी काही करू शकत नाही, याचं कोण काय करतं, याचं देव आहे. मग अक्रूळ काकाला मला तिकडचे लोक भेटायला आले, म्हणत का हो आपल्या टोळ्याने काय सांगायचं, काहीच नाही सांगायचं, म्हणत काही करावं लागत नाही, जा आपल्या घरी, असं म्हणून मथुरेमध्ये गेले. आणि गेल्याच्या नंतर अक्रूळ काका म्हणतात, अरे याला मुकुट्यानं काय न्यायचं रे, लगेच टाळ मृदंग बाईक सृष्टी लगेच देवाची मिरवणूक काढत चालवलं. ज्ञानोबा मावली तुकाराम, ज्ञानोबा मावली तुकाराम, ज्ञानोबा मावली तुकाराम, ज्ञानोबा मावली तुकाराम, ज्ञानोबा मावली, ज्ञानोबा मावली, ज्ञानोबा मावली,
त्या मथुरामध्ये देवाची मिरवणूक चालू आहे. देवाची मिरवणूक चालू आहे. रथ आहे, देवासाठी पालखी आलेली आहे. सगळ्या गावामध्ये मिरवणूक चालू आहे. आणि अशा मिरवणुकीच्या भरात देवानं काय केलं? सगळे देव फिरू राहिले असं म्हणता येत नाही. देवाचे मथुरेमध्ये देवाचे माणसं नव्हते का? होते ना. पण कधी कधी काय होत असते, चालत नसते. तो राजा होता, कंस मामा होता, म्हणून त्याच्या पुढे चालत नव्हतं. पण देवाचेही माणसं त्या मथुरेमध्ये होते. ज्याचे त्याचे माणसं असतात असं नाही म्हणता येणार. एवढा मोठा रावण होता. रावण देवाच्या विरोधामध्ये जरी असेल, पण भाऊ तर देवाच्या पार्टीचा होताच ना. मग तसं जरी हे कंस मामाच्या गावात गेले, मथुरेमध्ये गेले, पण देवाचे माणसं होते. मग त्यानं आपापल्या परीने देवाला घरी नेलं. देवाला काय घरी नेलं? संत असतील, संततेची देव, देवतेची संत आणि संततेची देव. देवाने काय केलं? हे जे कार्य असेल हे त्याच्याकडे ठेवलं नाही. संतांच्या हातात, भक्ताच्या हातात देवाने चाब्या दिलेल्या आहेत. देवानं चाब्या दिल्या. मग कोणी देवाला आपापल्या घरी ने, आपापले लोक, आपापले भक्त, देवाचे भक्त होते. म्हणून चला बा, एका वेळी कृष्ण आणि बलराम आले. देवाचा देव महादेव आहे, देवाचा देव, अखिल ब्रह्मांडाचा तो नायक आहे, कृष्ण परमात्मा आहे, अनंत नावाचा आहे आणि सर्व सुख देवाजवळ आहे. मग त्याला लोक घरी ने, त्याची पूजा अर्चा करत, सगळं काही ज्याची ज्याची जशी जशी इच्छा असेल. आणि संत लोकायला कोणीही कोणाच्या घरी नेलं पाहिजे. चांगली गोष्ट आहे. साधू संत येती घरात, तोची दिवाळी दसरा. नाहीतर आपण अलग विचार करू, जाऊ द्यावं जायचं ते पाच बसताना आपल्याला काय घेणं देणं नाही. साधू संत येती घरात, दरवाजे खिडक्या बंद कर, असं आहे. पण तसं नाही. अनेक जन्माचा फायदा आहे, अनेक जन्माचं पुण्य आहे. साधू संत लोकांना घरी नेलं पाहिजे. घरी नेल्यानं काय होतं? त्याचे फळ येते. त्याचे फळ येते. तो वारकरी असतील, टाळकरी असतील, माळकरी असतील. अरे येरी तर कोणी कोणाला विचारू शकत नाही. पण एकाही येणे का होईना, कोणाकडे चहा पाणी असते, कोणाकडे नाश्ता असते, कोणाकडे पोळी असतात, काही आपापल्या इच्छानुसार. पण करायला पाहिजे. आपल्या गावाचं हे वर्चस्व आहे. आपल्या गावाचं हे वर्चस्व आहे. 4 लोक परगावचे असतात, वारी करणारे लोक असतात. येणे कोणी कोणाच्या घरी जाऊ शकत नाही. अशा आनंदाच्या दिवसात मानव जात असते. चांगली गोष्ट आहे. अशा प्रकारे मथुरेतले काही ते देवाचे भक्त मंडळी होते, त्यांना घरी नेत होते, कुंकुटीला पूजन करत होते. मग आशीर्वाद ऐकते, देव देते. पण असं असते, देवाला सहजासहजी देव काय माने देव किंमत देत असते. ताबडतोब जरी नाही देत, पण देव खेसीस नाही साधेसी, ऐसा आसेसी उधार. शवा करून राहिलं लागतं. तुझी सेवा करीन मनोभाव, 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 तुझी सेवा करीन मनोभाव. सेवा करीन मन भावे. अशा प्रकारे लोकांना
गावामध्ये मिरवणूक चालू आहे, पाठी टाकलेले देवा आपापल्या लोक भक्त आपापल्या परीने देवाला घरी नेत. त्यांना माहित होतं की साधू संत येते घरात तोची दिवाळी दसरा असा देवाचा सोहळा चालू आहे मथुरेमध्ये. पण इकडे काय झालं, कौस मामाच्या मनात विचारायचं होता की आता आपल्याला काय राहा लागते का जायला लागते, अशी त्याच्या मनात विचार निर्माण झाले होते. आणि असा करत असलेल्या चालू असलेल्या निवडणुकीत तिथे बऱ्याच गावची मंडळी उपस्थित होती. बऱ्याच गावच्या लोकांना माहित होतं की आज मथुरेमध्ये कृष्ण येणार आणि आल्याच्या नंतर कंसाचा आणि कृष्णाचं युद्ध होणार असं लोकांना वाटत होतं. लोक त्या टायमाले कृष्णाचा आणि कंसाचा आता काय होईल बा त्या पाहासाठी कोणी मोठमोठ्या बिल्डिंगवर चढले आणि तिथून पाहू राहिले आपापल्या परीने. लोक आता पुढे काय होईल बा असं आपल्या आता इथून पुढे काय होईल असं पाहायच्या दिशेनं लोक उभी होती. येऊ यश आले इकडे कौस मामाच्या राजवाड्यामध्ये एक मुकण्या नावाचा हत्ती आणलेला होता. त्या हत्तीला दारू पाजायला सुरुवात चालू होती. हत्तीला दारू पाजण्याची सुरुवात चालू होती. असा हत्ती ते धुंद करलेला हत्ती होता. हत्ती दारूच्या बाटल्याच्या वाटला अशा त्याच्या मुखामध्ये टाकत काय तर ह्या कौसाला या म्हणजे कृष्णाला यानं मारलं पाहिजे अशी कौश मामाचे दूध म्हणत होते. कौश मामा साधा होता का, राजा होता ना तो, त्याला काय पाहायचं काम आहे. त्याचे कितीतरी अशी शिपाई होते, त्याचे अशी कितीतरी शिपाई होती कौश मामाची त्या राजाचे. म्हणून देवाला सराईमध्ये असं चौकामध्ये आणलं आणि आणल्याच्या नंतर कौश मामाच्या वाड्यात कौश मामा शासनावरती बसलेले होते. कौश मामा तो राजा शासनावरती बसलेला होता आणि मुकण्या नावाचा हत्ती त्या कृष्णाच्या आणि वडरामदादाच्या अंगावर सोडण्यात आला आणि सोडल्याच्या नंतर देवाच्या अंगावर हत्ती धावला आणि धावल्याच्या नंतर देवाला काय केलं माहितीये का, जसा बुद्धीने कांदा फोडतात असा त्या हत्तीचा कांदा फोडला आणि लगेच त्याचा एक दात उठून घेतला. हत्ती गरा फिरवला पण वडे फेकून गेला. अजून वापसच नाही आला. पाहिला का गोड, वापसच नाही आला. कितीतरी मथुरा सोडून कितीतरी कोस जाऊन दूर पडला. आणि मग काय केलं, लगेच देवाने विचार केला आता ही संधी आहे, हीच संधी आहे. लगेच त्या हत्तीच्या दाताने काय केलं, एका रट्ट्यात कौस मामाच्या डोक्याला मुंगूट उडवला. कारण मुंगूट उडवल्याशिवाय राजाने मारता येत नाही, मारता येत, तो राजा आहे, नियम आहे. म्हणून कौशच्या कृष्णाने काय केलं, हत्तीच्या दाताने त्याचा असा फेकल्याबरोबर लगेच मुंगूट उडवला टोप आणि उडवल्याच्या नंतर लगेच कौश मामाचं गच्चार धरलं आणि धरल्याच्या नंतर जसा बुद्धीने कांदा फोडतात असा कौश मामाचा वध झालेला या ठिकाणी. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आणि आपण पाहिलं आता कौश मामाचा वध झालेला आहे आणि सरळ आता कृष्णदेव जिथं आपले आई बाबा होते
त्या ठिकाणी गेले आणि आई बाबाच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आई वडिलांना बोलू राहिले, बाबा मी आलो आता. त्यावेळी देवकी बाहेर आली. सगळे बाहेर आल्याच्या नंतर कृष्णाला पाहत होते. कृष्णा, लहानपणापासून बाबा कितीतरी दिवस झालता रे तुझी आणि माझी भेट नव्हती. आणि देवकीला सर्व विचार सांगितला. आई, मी मामाचा वध केलेला आहे असं म्हणल्याबरोबर देवकी म्हणते, अरे कृष्णा, कृष्णा, अरे तू जरी माझा असेल पण माझा भाऊ आहे रे, माझा भाऊ आहे. म्हणून कृष्ण म्हणतात, आई तुझा जरी भाऊ असेल, तुझा भाऊ गेला तुला दुःख वाटते, पण माझे त्यानं भाऊ 6 मारले, याचं काय, याचं काय करू आई. म्हणून त्याचं ते कौश मामा सोडा. तो कौश मामा ही कथा झाली, तो कथा आहे ती चालणारच आहे. पण खरा कृष्ण आपल्या हृदयामध्ये भरपूर उरलेला आहे. खरा कृष्ण आपल्या हृदयाच्या ठिकाणी, देहाच्या ठिकाणी, तो कृष्ण आपल्याला पाहायचा आहे. तो कृष्ण त्यानं 6 पत्ते मारले. अरे त्यानं काम करून मधुमच्छर, बंब आणि अंकार हे मारले, तेव्हा त्याला कृष्णाची प्राप्ती झाली. तेव्हा त्याला कृष्णाची प्राप्ती झाली. आणि आपल्यालाही 6 मारायच लागेल, आपल्यालाही 6 मारा लागेल, तरच आपण कृष्ण पाहू शकतो, तरच आपण कृष्ण पाहू शकतो. हे कौशाचा मामाचा, हे कौश मामाचा इतिहास सोडा, ही कथा आहे. ही कोणी भागवतकाराने सहजासहजी सांगणंच आहे, याच्याबद्दल काय प्रश्न नाही. पण खरा कोणता कृष्ण, मग खरा कृष्ण जर पाहायचा असेल या जीवनामध्ये, खरं सोनं जर तुम्हाला पाहायचं असेल, तुमच्या जीवनाचं जर सोनं करून घ्यायचं असेल, तर आम्ही सांगतो आमच्यावर तुम्ही विश्वास ठेवा. आमच्यावर ठेवा ना विश्वास. तुका म्हणे विश्वास पाहिजे ज्या म्हणे, पहावी पुराने विचारून. आम्ही बोलतो पण आमच्याकडे पुरावा आहे. तुम्हाला खरा कृष्ण पाहायचा असेल तर आम्ही सांगेल तसं काम करा. या ना आमच्याकडे येणाऱ्याला काय पैसे नाहीत लागत, पैशाचं काम नाही. पण त्यासाठी काय करा, कृष्णाला जर आपल्याला जर पाहायचं असेल तर आम्ही सांगतो एवढं करा. काय करा, अरे मोठे माझी सासू बाबा येणं नासावीला घरा, अरे मोठे माझी सासू येणं नासावीला घरा, अरे कळला मी कौतुक दावे बाबा गुळाचे बाजार. ह्या ऐकू, अरे मोठे माझे सासू येणं आज नासावीला घरा, कळला मी कौतुक दावे बाबा गुळाचे बाजार. या बुद्धीनं काय केलं. आता जाऊ द्या बा, गाव आहे भाऊ, बोलतो हे खाऊ खाऊ ते खाऊ खाऊ, या बुद्धीनं काय केलं माहिती आहे का, वाईट विचार आपल्या बुद्धीनं भरले. मग तुम्ही म्हणसाल महाराज आम्ही तर पहिलेच म्हणत होतो तुम्हाला, तुम्ही ते आणसाल पण मला आणाच लागणार आहे, आणा लागेल. कारण मी जर इथून नाही सांगणार तर मग तुम्ही कोणाला विचार सांग, कोण सांगणार आहे कोणाला. एकदा जर हे दिवस निघून गेले 12 महिन्याशिवाय कोण नाही, पण पुढचं दिवशी कोण सांगेल कोण राहते कोण जाते. हे बुद्धी माझे सासू बाबा येणं नासवीला घर, अरे कळला आणि कौतुक दावे गुळाचे बाजार. या बुद्धीने काय केलं, शनिवारचं खाऊ, रविवारचं खाऊ, बुधवारचं खाऊ, अशामुळे काय झालं माहिती आहे का, बुद्धी आपली भ्रष्ट झाली, चालून नाही राहिली, नाही चालू राहिली. घराघरात मिळ नाही. काय सांगायचं तुम्हाला, माणूस म्हणते उडदाचं वरण करतो बाय, तू बेसन खा. कशामुळे आचार विचार राहिले नाही. म्हणून हे जर तुम्हाला चांगलं शुद्धीकरण करायचं असेल, या गोष्टी जर तुम्हाला बनवायच्या असतील, घरामध्ये संस्कार बनवायचे असतील, घरामध्ये चांगली संतती निर्माण करायची असेल तर आपल्याला काय करायला लागेल. अरे कोणी पायाळू मेल उतरून जावे पहिल्या थरी, अरे कवी गणपती म्हणे बाबा चुकवा 84ची फेरी. असं कवी गणपती म्हणे चुकवा 84ची फेरी. अरे कल्पा प्रचंड सुटला फुटला मध्ये थांबतीचा वारा, अरे
असेल की त्यामध्ये मन फिरते भावरा, इतकं तुम्हाला आवरा लागेल, इतकं आवरा लागेल. आणि इथून पुढे इतकं आवडू तुम्हाला जर खरा कृष्ण शोधायचा असेल तर मग तुम्हाला इकडे यायला लागेल. त्याला पैसे नाहीत लागत, नाही नाही नाही, त्याच्यासाठी पैसे नाहीत लागत, फुकट आहे फुकट. अरे खोली तर खोली, तसवी खोली मामा आहे तिने मस्त. अरे खोली तर खोली, तसवी खोली आहे तिने मस्त. अरे दोन पैसे देऊन किल्ली बाबा घ्या नाही कथा. काय पैसे लागतात? 2 पैसे सांगितले त्या 2-2 हजाराच्या 2 नोटा, 2-2 हजाराच्या 2-2 नोटा देतात. ते नोटा नाही पाहिजे. अरे गोली तर गोली, बसली गोली बाबा हे तुम्ही मस्त. 2 पैसे देऊन किल्ली घ्या इकत फुकत आहे. फक्त 2 पैसे मागितले, कोणचे? तन मन धनाचे पैसे मागितले. या पैसे आम्हाला नको. हे पैसे घेऊन काय करू? हे पैसे नाही पाहिजे. मग त्या खोलीची किल्ली, त्या कुलपाची चाबी राहिली सद्गुरूच्या साथ. 2 पैसे देऊन किल्ली घ्यावी विकत, ती सद्गुरूची सांगतील नाही. सद्गुरूच्या ताब्यात ती चाबी, ती कुठली त्या सद्गुरूकडून चाबी आणा. खोल्या वगैरे खोली तू खोली, तसवी खोली, 10 खोलीचं भंडार आहे. आणि कोणत्या खोलीत काय काय आहे ते मग पाहून घ्या. कोणत्या खोलीमध्ये काय काय आहे पहा. पण त्या सद्गुरूच्या घरची चाबी घ्या. पण सद्गुरू चांगला पहा. सद्गुरू चांगला असा बरं, कसाही नसा. त्याचे कपडे पाहू नका. एखादा गुरु असेल त्याच्या अंगाचा शेण हे ते वगैरे असा शेणचा वास येत असेल, तो महाराज असं नाही. नाही त्याचं बाहेर अंग पाहू नका, अंतरंग पहा. आणि अशाच्या संपर्कात साथ जा आणि त्यांचे चरण धरा, त्यांची सेवा करा. त्याला गुरु बनवा. गुरु पाहून सांगतो गुरु कसा असावा. गुरु असा पॉवरफुल असा. म्हणून अरे गुरु करा वैराग्य 10 लक्षण. गुरु करा जयांना ज्याच्या अंगी 10 लक्षण. करुण कोणी 6 जण असला एखादा बाबा असेल संन्याशी होऊन. त्याच्या अंगी 10 लक्षण असले पाहिजे. त्याला 6 जणांचा नाश करायला असला पाहिजे. 6 जण त्याच्याजवळ नसले पाहिजे असा गुरु पहा. आणि त्याच्या मुखातून त्याच्या वाणीमधून तो मंत्र घ्या आणि त्याच्या भरोशावर राहा. काय करत पडणार आहे तुम्हाला. पण त्याच्याजवळ तर खरी ओरिजिनल वस्तू आहे का नाही हे पहा. नाहीतर कोणाच्या मागे पाहू नका, कोणाच्या मागे पाहू नका. त्याच्यात नजर. गुरु इतका हुशार असला पाहिजे, त्याच्याजवळ भरपूर असा. आपण जर त्यांच्या संपर्कामध्ये बसलो आणि त्याची लायकी असली पाहिजे. आपण असा रेखे करती तात्काळ नाही काळ वेळ पहिला लागी असा गुरु असा. नाहीतर मग गुरु सद्गुरुमुखी ओळखावा. नाहीतर मग बाबा जगामध्ये दावा असं नाही. आपल्या गुरुचं काहीतरी घडलेलं असाव, अनुभव असाव, मान्यता असाव, आपल्या गुरुकडे बिल्ला असाव आणि त्याला तिकडे वावा असाव. काही लोकांना त्याला चांगलं असं म्हणलं पाहिजे. अशा गुरुच्या संपर्कात राहा. तर अशा जवळून आपल्या खोल्याची चाबी घ्या. त्या खोल्या उघडा. कोणत्या खोलीत कृष्ण आहे ते पहा. कोणत्या खोलीमध्ये कृष्ण आहे त्याच्यात ते पहा. गुरु करावा पाहिजे, कोणी धरे ना मनगत असा गुरु असो. गुरु करावा बळकट, कोणी धरे ना मनगट अशा गुरुच्या संपर्कात राहा. त्याच्या पुढचं पुरावा देऊ का? अरे माझी रे माझ पाशी दावली काशी मज पूर्वेनं काढिले पश्चिम पंथी चालविले. 21 स्वर्गावरती नेले मूळ तीर्थासी. मूळ कशाला म्हणतात? 21 स्वर्ग कशाला म्हणतात? कोणी जरी गुरु करत असाल त्याच्या ठिकठिकाणी परीक्षा घ्या, त्याच्याकडून विचारून घ्या. नाहीतर काय कोणी म्हणेल 2-3 शब्द देण्याच्या नंतर